श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मिरचीचा ठेचा दाखवणार आहे. पहिल्यांदा कढई ठेवायची, त्यामध्ये मिरच्या घालायच्या. थोडंसं भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून चांगलं भाजू द्यायचं, म्हणजे जरा तिखट कमी होतं. ते चांगलं थोडं भाजू टाकायचं. त्यानंतर लसूण, अद्रक, थोडं शेंगदाणे घालायचे. थोडं कढीपत्ता पण घालायचा, चांगला लागतो चवीला. चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर पण त्याच्यातच भाजून घ्यायची, म्हणजे ठेचा जास्त दिवस टिकतो. त्यानंतर पूर्ण त्याच्यातलं पाण्याचा अंश गेला पाहिजे, तोपर्यंत परतायचं. चांगला भाजून झालेला आहे. त्याला गॅस बंद करायचा, पूर्ण थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्येच वाटणार आहे. त्यात नमक घालायचं आणि थोडंसं जाडं भरडं वाटून घ्यायचं. बघा किती मस्त दिसते. झणझणीत मिरचीचा ठेचा आणि भाकरी मस्त लागते.